हेलो गाइस, कैसे हो आप? आई होप सब बढ़िया होंगे। तो गाइस आज हम है अंकलेश्वर सिटी में। यहाँ पे सप्ताह चालू है अभी अंकलेश्वर में। हाँ चल रहा है। तो सप्ताह आपको पता ही होगा क्या होता है। मैं दोनों लैंग्वेज में बोलूँगा, मराठी हिंदी, बिकॉज कुछ लोग हिंदी है कुछ मराठी है तो सबको समझ में आए। गुजरात में अंकलेश्वर सिटी है, हम वहाँ पे रहते हैं अंकलेश्वर में। हम सब यहाँ पे ये एरिया में सब मराठी लोग रहते हैं। तो यहाँ पे 7 दिन का जो सप्ताह है वो अरेंज किया हुआ है हम मराठी लोगों ने। जो मंडल है श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडल अंकलेश्वर, आपको मैं दिखाता हूँ। ये देखो श्री संत ज्ञानेश्वर, ये हमारा जो है मंडल का मंडल है श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडल अंकलेश्वर। तो आज का दिन है 5वां दिन है आज का। कल छठा और परसों लास्ट दिन है। जो उस दिन काला का कीर्तन होता है और उस दिन भंडारे का आयोजन किया हुआ है। और फिर रात में नाइट में जो भजनी मंडल यहाँ पे पूरे रात जो जागते हैं तो उनके लिए कुछ खाने की व्यवस्था की हुई है। तो हम अभी ये टाइम पे यहाँ पे बना रहे भजिया भाई, भजिया बना रहे भाई ऐसा। हाँ भजिया बना रहे हैं। जो भजिया बनाने वाला भाई है वो हमारे प्रिय अंकल है। बोल। ये देखो गाइस, हमारा जो ग्रुप है कहीं पे भी हम जाते हैं, अभी रात का जो टाइम हुआ है वो तुम देख सकते हो वॉच में 2:30 बज गए। और ये कोई दलिंदर आदमी जहाँ जगह मिल जाता है वहाँ पसर जाता है डायरेक्ट। तो चलो अभी मैं आपको ले चलता हूँ वहाँ पे जहाँ पे भजिया बन रहे हैं, दिखाता हूँ। इसका पप्पा उनको हम प्रिय नाम से बुलाते हैं भजिया भाई। देख सकते हैं बहुत फेमस आदमी है भजिया भाई। मेन म्हणजे आपले दिलीप काका आहेत। हे आता रात्री टाइम किती झालाय? 2:30 वाजलेत। 2:30 वाजता हे मंडळासाठी भजीचा प्रोग्राम केलेला आहे। हा 2:45 झालेले आहेत। सॉरी टाइम मध्ये गडबडून जाते। आहे ना 2 वाजवतो नावर तू हा ब्लॉग ओके। काका भजी बनवताय आपल्यासाठी सर्वांसाठी। हे बघू शकता तेल गरम झालेलं आहे का? पाणी टाकून तेल चेक आणि हे बघा मिच्या भज्या भाऊ भज्या आणि तिकडे कांदे बघा कांदे कांदे आणि मिरच्याच्या भज्या काढणार आहेत। काका ऑइल चेक करताय। पाणी ऑइल तेल पाणी टाकून चेक करताय। पाणी अच्छा पहिली मिरची वाह बघा पहिली कडकडीत असं गरम झालेलं आहे तेल, कडकडीत असं गरम झालेलं आहे। ओनली ऑइल टेस्टिंग साठी आणि काका भज्यांसाठी खूप फेमस आहेत नाही का? काका 2-3 वर्षानंतर, आणि हा काकांचा चिरंजीव आहे। काकांच्या हातात जो स्वाद आहे याला तर चहा पण ठेवता येत नाही। काका एवढे भारी भज्या काढता आणि त्यांचा हा चिरंजीव याला चहा पण ठेवता येत नाही। आणि हा मोठा याला तर काहीच माहित नाही, याला फक्त काला मोडता येईल फक्त बस। काला मोडा ना पोरेजले गाडी में बसवडा आनंद सोडा ना बस खतम। देख आमना काका 2-3 वर्षानंतर रिटायर होणार आहेत मंडळी। रिटायर होणार, त्यानंतर मस्त स्टॉल चालू करायचे आम्हाला। आता तुम्हाला थोड्या वेळात आता थोड्या वेळात तुम्हाला भजिया मस्त कंप्लीट फ्राय झाले का तेव्हा दाखवतो। टाटा बाय बाय। हे बघा एक रेडी झालेली आहे। आजू लाल करा। आईना शुभम विद्या का व्हिडिओ अरे नवीन झालं आमचा शुभम पाटील नवीन लग्न झालेलं आहे बघा मंडळी। नवीन लग्न झालेलं आहे, एवढ्या टाइम पर्यंत इथं थांबलेला आहे म्हणजे खूप म्हणजे फोनवर फोन येत आहे पण कसं तरी ऍडजस्ट करतोय। लकडीला मकडी लावून इथं थांबतोय। स्माइल बी बघा डुप्लिकेट येते आणि डुप्लिकेट स्माइल असं वाटतंय सकाळी घरात घुसू देणार का नाही काय माहिती। अजून 2-2.5 तास जर लेट गेला तर घरात काही मिलिटरी भेटणार नाही भावाला। तर मंडळी दाखवतो तुम्हाला पूर्ण कंप्लीट आता भजिया कसा बनतात टेस्ट करून।
करा का नाही काकांची जी रेग्युलर स्पीड आहे ती चालू झालेली आहे फर्स्ट गान याला काय म्हणता याला फर्स्ट गान चालू झालेला आहे आपली भाषा फर्स्ट गान चालू करेल आहे. पहिला गान एकदम स्पीड काकाला स्पीड दे का स्पीड दे का फक्त. स्पेशल मिरचीची भजी आहे ही. नो मिरचीची भजी आहे या. मिची मिची दादा तुम्ही टेस्ट केली कशी लागली विचारून घ्या त्यांनी. कशी लागली एक नंबर नमक वगैरे कसं होतं काका फेमस आहे ना भज्यांसाठी हो. ओके भज्या मटन हे तुमच्या मोठ्या भावांनी बी खाल्ले बंधूंनी त्यांना विचारा टेस्ट कशी होती कसं वाटलं भाऊ? डुंबस पेक्षा पण भारी. अरे वा 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 डुंबस हे एक त्यांचे लहान चिरंजीवनी खाल्ली आहे त्यांना विचारा त्यांचे रिव्ह्यू घेऊ. मी कायम खातो नाही आता कसं लागला ते पण त्याचं तोंड असं खुशखुश नाही दिसत आहे मला बघा, काय एवढं वाटायचं भजे त्याचं घेतलेले आहेत मस्त. ते आता त्यांच्या झोपेचा टाइम झालेला आहे पिठामध्ये बघा रे मिरच्या आणि वरती उलटणं चालू आहे आता आई शपथ तुझ्या प्रेम कर जन 11 जानेवारी. देख रे, 11 जानेवारी देख रे. हो, देख 11 जानेवारी. पूर्ण 11 जानेवारी 2027 बघा तुम्ही तुमच्या तुम्हाला opinion दाखवतोय अजून मी देऊ नका काकांना बघा. त्यांचं मत बघा ते केव्हा खाताय. कीर्तनचा वेळ होता आज कीर्तन असतं इथं डेली म्हणजे 7 दिवसांचं कीर्तन असतं या सप्ताहामध्ये रात्री 11:30 पर्यंत कीर्तन चालतं त्यानंतर इथं जागरण करता रात्रभर आणि सकाळी 5-4 वाजता काकड आरती होते साऊंड बोलता का काकड आरती होते तर सर्व लोक इथं जागरण करता त्यासाठी काहीतरी नाश्ता पाणी खाण्यासाठी आज इथं भज्यांचा कार्यक्रम आहे डेली खिचडी बनत होती आज स्पेशल मेनू बनतोय कारण की काका म्हणे मी आहे मी बनवतो म्हणे भज्या म्हणून भज्या असं बनवतो नाही मिच्या भजा ओरिजिनल ज्याच्या ज्याच्या तोंडात पाणी आलेलं आहे त्यांनी स्वतः गिळून घ्या असं लाय नका पाडा इथं लाय नका पाडा काकांनी भाऊ. जे भजी बनवली दाखव नाही तर कढईमध्ये लाय पडून क्लोजअप जाईल. घ्या जी भजी बनलेली एक नंबर असं झूम कर कसा मस्त अरे बघा काय छान असा कलर आलेला आहे बघा मंडळी रेड झाले तुमच्या पण तोंडात पाणी येत असेल अशा भज्या आणि मोबाईलच्या तेलात गेला तो काकांचं नुकसान होणार आहे कारण हा जो आयफोन जो शूट होतोय हा त्यांच्या चिरंजीवच्या मोबाईल मध्ये shoot होतोय. काका घाबरले मंडळी मोबाईल त्यामध्ये चालला जाईल म्हणून हा. नाही तर फुकटाच्या भज्या पडायच्या 75,000 मध्ये लेनन देनन कंदीलला ये ना का हो? ओके व्हेरी गुड वा अनालिसिस ला पाठवा नको काय नको बापरे बघूया. आणि नाही टेस्ट आहे का सांगू तुम्हाला कशी आहे भजी बनलेली करे बाळा टेस्ट सांग मला इकडे रिव्ह्यू दे भाई चप्पल डायरेक्ट एक नंबर दिसला वा हो एक नंबर लागते मंडळी काय काका? भजीची टेस्ट केलेली आहे रिव्ह्यू आलेला आहे खूप छान आहे असं एक मिरची उचल ना बाळा ही नाही रे चला आम्ही भजी तोडवतो आता मग दाखव अरे बाईस बघा रेडी झालेले आहेत खाऊन बघ. Awesome. काका एक नंबर हा काका हो काका एक नंबर इकडे बघा लास्ट स्माइल देऊन द्या काका स्माइल देऊन द्या स्माइल हा काका लाजू राहिले स्माइल द्यायला काका स्माइल काका इकडे बघू बघा दुसरीकडे हो काका थँक्यू समाधान तर मस्त आहे जन्नत समाधान कर दिदा एकावन्न परत लई दुसरा गाण चालू झालेला आहे का मंडळी तर खूप मजा असते आणि असं सर्व जमलेलं राहिले तेव्हा खूप मजा येते मस्त आता वेळ झालेली आहे 3 आणि आज तारीख आहे 13 म्हणजे 14 तारीख चालू झाली आहे मकर संक्रांती स्टार्ट झालेली आहे सकाळी इथं उत्तरायण स्टार्ट होऊन जाणार आहे पतंगांचा जल्लोष शोर धुमधडाक्याने सकाळी 5 वाजेपासून चालू होऊन जाणार आहे आणि 3 वाजल्याने आज आम्ही इथे बसलेलो आहे या टायमाला 3 वाजेला बघू शकता काही ठाऊक नाही सकाळी आम्ही उठू की नाही उठू लवकर पण आता जी मजा येते त्याचा आनंद घेतोय तर चला मंडळी
उद्याचं दाखवतो. भेटूयात मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग माय ब्लॉग. काल रिव्ह्यू द्यावाल बरं. कशा होत्यात भज्या का कशा? हा तथा तुम्ही तसं तोंड करा. कशा होत्यात भज्या खरं? एक नंबर भाजी होती भाऊ. आणि क्वालिटी क्वांटिटी आणि टेस्ट कशी होती ते सांगा. क्वालिटी कशी होती? सुनील कॉलेज का हो सुनील भाऊ सांगा. एकदम जोरदार भजी. याला भजनी बजा बोलता. याला भजनी बजा बोलता. थोडक्यात पायलटच्या पैशांच्या 500 रुपये. हे तर केळं सारखं दिसतंय हो. हे पिवळं गेलं. नाही खरं सिरियसली सांगा कशी होती भजी खरं सांगा. मग तुम्हाला काय वाटतं दिलीप का कोडीने यांनी रिटायर झाल्यानंतर टाकायला भजी जीवाने टाकायला पाहिजे. टाकायला पाहिजे की नको? टाकायला पाहिजे. हा टाकायला पाहिजे. सांगू का मग? पायलटचे पैसे घेतले पाहिजे. पायलटना 500 रुपये. तर मंडळी बघा खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे काकांना. भज्यांचा प्रतिसाद खूप छान मिळाला आहे. खूप मस्त आहे म्हणे टेस्ट. क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम काका क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम जबरदस्त होती काका. प्रतिसाद छान मिळालेला आहे. चटका लागून गेलेला आहे. भज्या पाहुणे टाकून शीतळ उडून गेलेले वाटतं. भज्यांचा प्रतिसाद खूप छान मिळालेला आहे काका. काका कांदा भजींचे कांदा भजी बनवते. ब्लॉक नंबर 2 काकांची मिरचीची भजी. मध्ये बघा आता कांदा भाजी. मित्रांनो आता देखा मित्रांनो तुम्ही काकांची मिरचीच्या भजीला प्रतिसाद ऐकला असेल. आता काका कांद्याची भजी बनवत आहे. कांद्याची भजी बनवते आता. आता बघा हे हे बघा, हे वरून सोडलं थोडस नमक नमक टाकला. टाकलं हा तसं तर हे फिरवलं कर 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 कर. तसं तर नमक थांबा हो काका तुम्ही. तसं तर नमक बरोबर होतं भजीमध्ये पण पण काकांचा अंदाज काकांचा अंदाज काकांनी परत ऍड केलेला आहे नमक. आणि आता ही टाइप 2 कांदा भजी चालू. बघा. बघा हे बघा गरम गरम तेल मध्ये सोडल्या अरे वा, वा, वा. भजी. काकांची स्टाईल बघा तुम्ही भजी सोडायची. हॉटेल वाल्यापेक्षा हॉटेल वाल्याला लाजवेल अशी स्टाईल आहे काकांची. वा खतरनाक एक नंबर. बघा कशा भज्यांचे कसे झुमका लावताय काका बघा. गाणं बोलू काय गाणं बोलू. झुमका वाली पोर तू बोलायला गरज नाही रे. नदी तळीले चालनी. एक नंबर भजी बघा तुम्ही कशी येते बघा. कुरकुरीत एकदम. कुरकुरीत क्रंची. कुरकुरीत फुल क्रंची. आहे ना बघा. राकेश तुम्हाला नको बोलू रे. एक नंबर. अरे लोकांना आवडते आपली मराठी. बाळा तुझ्याने काही फरक नाही थांबा पडणार. थांबा असं नाही असं नाही असं नाही. वा 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 भज्या. वा वा फुल्ली 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 वा भजी. वा वा भज्या. पुल्ली पुल्ली म्हणा कुल्ली कुल्ली म्हणा. वा 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 भज्या. काय सुंदर अशा तुझ्या ताज्या. वा वा वा. आता काकांचा- ए बाळा वा मंडळी कांदा भज्या आमचा घाण निघून गेलेला आहे आता. टेस्ट करताय आमचे बंधू. भजी एक नंबर बनलेली आहे. मिरचीच्या भजीला बी टक्कर दिला अशी कांद्याची भजी काकांनी बनवलेली आहे. कुरकुरीत, बघा, क्रंची, कुरकुरीत स्वीट. आणि एकदम क्रंची. एक नंबर भजी लागते. वाकडी तिकडी एकदम जबरदस्त. एक नंबर तोंडात गेल्यानंतरच समजतंय तू तोंडावरून. एक नंबर भजी. बघा मंडळी एक नंबर खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे काकाला. काका म्हणे आपण टाकून हॉटेल. हा बोलतो म्हणे हॉटेल बोलतो म्हणे मी. ए, ए, भाऊ, ए, मी थांबा, आहे थांबा. दादा. मी आहे. थांबा. काकांची भजी टेस्ट करून एक स्पॉन्सर बाय. काकांची भजी टेस्ट करून एक स्पॉन्सर भेटलेला आहे काकांना इथं. लगेच एक स्पॉन्सर आलेला आहे आपल्याकडे. मित्रा तुझं नाव आणि काय? त्यांनी सजेस्ट केलेले आहे ना, जय त्याचं नाव. काका 3 वर्षानंतर रिटायर होणार आहे तर त्यांनी हॉटेल टाकावी. भाई तुझं नाव काय? रवींद्र गिरासे रवींद्र स्पॉन्सर गिरासे. 3 वर्षानंतर काकांना स्पॉन्सर करणार आहे ते. काकांसोबत आणि बिझनेस पार्टनर बनणार आहे हॉटेलमध्ये नाही हा, का? ओके. आणि ते पायलटचे पैसे. आणि काका, हे पण एक तुझं माहिती. काका, हे पण एक तुझं माहिती. पायलटचे पैसे हा. त्यांच्या इथं भजी. पैसे नाही बजा खातात आम्ही. मंडळी भज्या खूप मस्त झालेल्या आहेत. आधी मिरच्यांचा झाल्या आता एक कांदे भजे. कांदी भजी मिरचीपेक्षा एक नंबर आहे भाई. हे बघा अजून पण जबरदस्त पाणी आहे taste वाली आहे. तोंडात. तोंडात अजून पण पाणी आहे बघा. बघा एक नंबर. वाव. तर चला मग. बघा मित्रांनो सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि इथं काय धंदे चालू आहेत बघा. या तुम्ही बंद का म्हणा आम्ही डायरेक्ट मी कसा जाऊ? हो अरे पाहुणा खाणार. थांब रे थांब रे थांब थांब. आधी स्टेजवर जावा तुम्ही पण. घाते.
आता ऐ सगळ्या जण सोबत म्हणा ना 2-3 जण जा माग काय म्हण नाही पण ते ऑटोमॅटिक पिंगळा रिपीट करा ना ऐ आई आता नाही साऊंड अहो ते तर नंतर टाकता येईना डाउनलोड करले आणा ना तो रील डाउनलोड करले आणा ना इको थोडा कमी कर बाळा हो इको ए पिंगळा फक्त आई करा ना रिपीट कर तुम्ही फक्त असं हात पेट द्या हा दादा हो भाऊ आता सिरियस म्हणून मग चालला यार तोंड हलवणार आहे तोंड हलवणार आहे काही जमणार नाही आज तर पण मजा नाही. अरे पण आवाज system मग मजा नाही. जयरी रात्रीला टायवाला सकाळ सकाळच्या 4 टायवाला बघा रे धनगर वाड्यात घुसला का भाऊ महाराजची श्वास नलिकामध्ये काहीतरी अडकलेला आहे हा मग 2 मिनिटं महाराजांच्या श्वास नलिकेत काही पाठी टाका भाऊ एक दणका तोंडात बाहेर निघेल मंडळी तुडवतो आम्ही आता महाराज यांचे मस्त दात भज्या. तर चला मंडळी भेटूया गुड नाईट रवी येणार आपला वय कसं